CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। एका शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। तर या प्रकरणातील 6 आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीची ही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। मुकेश रबडे असे अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव असून आरोपीने शिक्षकी पेशाचा तसेच ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन पीडितेला जाळ्यात ओढले। काही दिवसांपूर्वी आरोपी शिक्षकाने पीडितेशी संपर्क करून तिला शहरातील तहसील चौकात बोलावले। त्यानंतर शैक्षणिक नोट्स व गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून एका खोलीत नेले। तेथे पीडितेच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि तिला स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यास सांगून पीडितेवर अत्याचार केला। पीडितेने विरोध केल्यावर तिला मारहाण करून गप्प केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे। आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत कुटुंबियांना इजा पोहोचवण्याचा इशाराही दिला। त्यानंतर आरोपीने फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने प्रतिसाद दिला नाही। म्हणून पीडितेच्या अल्पवयीन मैत्रिणीने तिच्या 5 मोबाईलवरून संबंधित व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे हा प्रकार पीडितेच्या कुटुंबियांच्या लक्षात आला। त्यानंतर पीडितेने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपी शिक्षकाला अटक करून न्यायालयाने 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 5/12/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकामी आलेली आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे, मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय शिक्षक, त्यास तात्काळ DB पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने माननीय न्यायालयात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणेकामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत। सदर पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 67 कलम 67 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(f), 64(2)(m), 115(2), 351(2), 3 व 5 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत 4 व 6 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।